मित्रांनो, एक यशस्वी माणूस आणि एक अपयशी माणूस आपल्या रिकाम्या वेळेत काय करतात हा एक सर्वात मोठा फरक आहे दोघांमधला. जेव्हा तुम्ही काहीच करत नसता तेव्हा तुम्ही काय करता यावरून तुमचे भविष्य ठरते. एक यशस्वी माणूस आपल्या रिकाम्या वेळेत काय करतो, किंवा आपण असे विचारूयात की तुम्ही स्वतःला अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या रिकाम्या वेळेत कोणकोणते काम करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशी कामे सांगणार आहे जी तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमच्याकडे करण्यासाठी काहीच नसेल. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता थेट आपण मुद्द्यावर येऊयात. नंबर 1, नवीन नवीन ठिकाणांना भेट द्या. आपल्यापैकी अनेक लोक आपले आयुष्य रोज एकाच प्रकारे जगतात. आपण दररोज त्याच ठिकाणी तेच काम करायला जातो, आणि ते सुद्धा एकाच रस्त्यावरून. आपण रोज एकाच प्रकारच्या लोकांना भेटतो आणि रोज त्याच टीव्ही सिरियल्स बघतो. अशा प्रकारे आपण आपल्या भोवती एक कुंपण घालून घेतो आणि आपल्याला कळत नाही या जगात नक्की काय चालू आहे. आपल्याला आपल्या छोट्या जगात राहायची सवय लागते आणि आपण त्यातून बाहेर पडायचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा बाहेर जाऊन नवीन ठिकाणी फिरायला जा, ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमच्या सर्कलच्या बाहेरचे जग कसे आहे. असे केल्याने तुम्हाला तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील. तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील जे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या भारत देशाचे संविधान कसे लिहिले गेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांना भेट दिली आणि त्यांनी प्रत्येक देशाच्या चांगल्या गोष्टी, चांगले कायदे घेऊन आपले संविधान बनवले. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी त्या काळात एक सर्वोत्तम संविधान बनवले. आपली प्रगती करण्यासाठी आणि आपल्या कामाला अजून चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडून नवीन ठिकाणांना भेट द्यावी लागेल. खास करून रिकाम्या वेळेत हे काम करायला सोपे जाईल. गरजेचे नाहीये की तुम्ही परदेशातच गेले पाहिजे, पण तुम्ही तुमच्या शहरातल्या त्या ठिकाणी तर नक्कीच जाऊ शकता जिथे आधी तुम्ही कधीच गेला नाही. जसे की एखादे म्युझियम असेल, एखादे नवीन गार्डन, एखादे नवीन हॉटेल किंवा एखादे नवीन मंदिर असेल. नंबर 2, नवीन काहीतरी शिका. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा त्याचे एक वेगळे समाधान वाटते. तुमच्या आत एक विजेत्याची भावना निर्माण होते, जसे की तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठी गोष्ट मिळवली. मग ते एखादे संगीत वाद्य असेल, एखादी नवीन भाषा असेल किंवा अशी कोणती स्किल ज्याच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता. जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर एखादी नवीन स्किल शिकून तुम्ही स्वतःची किंमत का नाही वाढवत? तुम्ही स्विमिंग क्लासेस लावू शकता किंवा इंग्लिश स्पीकिंग क्लास लावू शकता. गरजेचे नाहीये की तुम्हाला शिकण्यासाठी बाहेर कुठेतरी गेलेच पाहिजे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये शिकू शकता. अनेक अशा वेबसाईट्स आहे ज्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस मिळतील. अनेक लोकांची तक्रार असते की त्यांना इंग्लिश येत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. मग तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत इंस्टाग्राम बघण्याऐवजी इंग्लिश का नाही शिकत? तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजवर काम करू शकता. तुम्ही स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बघा की तुम्ही बोलताना कसे दिसता. सांगायचा मुद्दा मित्रांनो, तुम्ही कोणतीही अशी नवीन स्किल शिका जी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. नंबर 3, नवीन लोकांना भेटा. जसे की मी पहिल्या पॉइंटमध्ये सांगितले, बरेच लोक आपले पूर्ण आयुष्य काही ठराविक लोकांबरोबरच घालवतात आणि ते यातून बाहेर कधी पडतच नाही. अशाने तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेता, ज्यामुळे तुम्हाला नवीन आयडियाज किंवा नवीन लोक भेटत नाही. जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर घराच्या बाहेर पडा, नवीन मित्र बनवा, त्यांच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सेमिनार्समध्ये जा, वर्कशॉप्समध्ये जा, टोस्ट मास्टर क्लब जॉईन करा किंवा मग त्या लोकांना भेटायचा प्रयत्न करा ज्यांच्यासारखे तुम्हाला बनायची इच्छा आहे. नवीन लोकांना भेटण्याचा एक वेगळाच फायदा असतो. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक असतील तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकण्याची किंवा जाणून घेण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती घेऊ शकता. वेळ आल्यावर तुम्ही त्यांची मदत सुद्धा घेऊ शकता. एक समजदार व्यक्ती तो नसतो ज्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. एक समजदार व्यक्ती तो असतो
ज्याला हे माहिती असते की वेळ आल्यावर कोणाकडून अचूक माहिती कशी काढायची. हीच गोष्ट थिंक अँड ग्रो रिच ह्या पुस्तकात नेपोलियन हिल याने हेनरी फोर्डचे उदाहरण देऊन सांगितले आहे. तुम्ही पाहिलं असेल की यशस्वी लोक नेहमी दुसऱ्या यशस्वी लोकांबरोबर राहतात, त्यामुळे ते यशाची नवीन नवीन शिखरे चढत जातात. कठीण काळात ते एकमेकांची मदत करतात, त्यामुळे तुमच्या रिकाम्या वेळात नवीन यशस्वी मित्र जोडा. नंबर 4, व्यायाम. प्रसिद्ध लेखक नसीम निकोलस तालेब यांनी त्यांचे पुस्तक अँटी फ्रेगाईल यामध्ये फ्रेगाईल आणि अँटी फ्रेगाईल ही संकल्पना मांडली आहे. फ्रेगाईल वस्तू त्या असतात ज्याच्यावर प्रेशर पडले की त्या तुटून जातात, आणि अँटी फ्रेगाईल म्हणजे अशा वस्तू ज्याच्यावर प्रेशर पडले की ते अजून मजबूत होतात. आपले शरीर आणि मन अँटी फ्रेगाईल आहेत. तुम्ही त्याच्यावर जेवढे प्रेशर टाकाल तेवढे ते मजबूत होत जातील, आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकलेच नाही तर त्या कमकुवत होत जातात. जर तुम्ही 1 वर्ष रोज सकाळी उठून आपल्या टीव्हीवर काठी मारली तर 1 वर्षात काय, पहिल्याच दिवशी तुमचा टीव्ही तुटून जाईल. पण 1 वर्ष 30 काठी रोज तुम्ही स्वतःला मारली तर 1 वर्षानंतर तुम्हाला त्या काठीचा काहीच फरक पडणार नाही. मी असे म्हणत नाही की तुम्ही स्वतःला मारायला सुरुवात करा. या उलट 1 वर्ष तुम्ही टीव्ही चालूच केला नाही, त्याची चांगली काळजी घेतली तर तो एकदम नवीन कोरा तसाच राहील. पण तुम्ही 1 वर्ष काहीच काम केले नाही, आपल्या बेडवर बसून जेवण करत बसला आणि तिथे झोपून राहिला तर 1 वर्षानंतर तुम्ही काम करण्याच्या लायकीचे राहणार नाही. तुमच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडून काम करूनच घ्यावे लागेल. व्यायाम केल्याने फक्त शरीरच नाही तर तुमचे मन सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. आजच्या काळात तुमची खरी संपत्ती तुमचे आरोग्य आहे. नंबर 5, पुस्तकांचे वाचन करा. तुमच्याबरोबर असे कधी झाले आहे, तुम्ही एखादे पुस्तक सहज उचलले पण नंतर तुम्हाला कळले नाही 1 तास कसा उलटला आणि तुमचे अर्धे पुस्तक वाचून झालेले असते. यानंतर सुद्धा तुम्हाला ते पुस्तक खाली ठेवूशी वाटत नाही. जर तुमच्याबरोबर असे कधी झाले नसेल तर ह्याचा अर्थ तुमच्या हातात कधी चांगले पुस्तक आलेच नसेल. आणि समजा तुमच्याबरोबर असे झाले असेल तर तुम्हाला माहितीच असेल पुस्तकांना बेस्ट फ्रेंड्स का म्हटले जाते. आपल्याला नेहमी प्रगती करायची इच्छा असते. आपल्याला वाटते आपण चांगले पैसे कमवले पाहिजे, पहिल्यापेक्षा चांगले काम केले पाहिजे, आणि जोपर्यंत तुम्ही आतून स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुमची बाहेर प्रगती होत नाही. आणि आतून स्वतःची प्रगती करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे पुस्तकांचे वाचन करणे. जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्याचा ह्यापेक्षा दुसरा कोणता मार्गच असू शकत नाही. एक पुस्तक आपल्याला एका यशस्वी माणसाच्या पूर्ण आयुष्याचा संघर्ष काही तासात सांगते. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत असता तेव्हा तुम्ही त्या यशस्वी व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये प्रवेश करता. त्याच्या यशाचे सगळे रहस्य तुम्हाला समजते. तुम्हाला त्या सर्व घटना समजतात ज्याने त्या यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात परिणाम केलेला असतो. त्यामुळे तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर पुस्तकांचे वाचन करा. तुम्हाला कोणते पुस्तक वाचावे हा प्रश्न पडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी 50 पेक्षा जास्त प्रेरणादायी पुस्तकांची यादी दिली आहे. मित्रांनो, या होत्या त्या 5 गोष्टी ज्या रिकाम्या वेळात तुम्ही करू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.